टाईन आपल्याला घ्यायचं एकच स्थान होऊन आता वर्ग एकक स्थान संख्येच्या एकक स्थानी करा 5 असेल तर वर्ग काढण्याची पद्धत तर वर्ग काढण्याची पद्धत बघा. आता इथं काही संख्या तुम्हाला मी लिहून देणार, त्याचा वर्ग तुम्हाला काढायचा आहे. बघा 1 2 इथं काढणार एकक स्थानी 5 पाहिजे. 15 इथलं 25 35 45 55 त्यानंतर इथलं बघा इथं 65 त्यानंतर परत 75 85 ठीक आहे 95. बघा आता याचा वर्ग आपल्याला फक्त 2 सेकंदामध्ये काढता येतो. किती बघा तो. तर बघू की आता कसं 2 सेकंदामध्ये काढता येईल काय नाही चेक करा. बघा आता तुम्हाला एक अट लक्षात ठेवायचं, एकच स्थान जर 5 असेल तरच. ठीक आहे. आता इथं 5 आहे, इथं 5 आहे, इथं 5 आहे, प्रत्येक ठिकाणी 5 दिसत आहे. मग आता जशाचं बघा काय करायचं, तर इथं 5चा वर्ग आता जशाचं आपल्याला कमीत कमी 10 पर्यंत पाठच आहे वर्ग जे आहे, तर त्या आधारे याला आपल्याला सॉल्व्ह करता येईल. आता 5चा वर्ग म्हणलं तर किती 25. आता इथं समोर कोण आहे 1. आता 1चा समोर कोण आहे ते बघा. 1चा समोर कोण असतो बघा 2. 1च्या नंतर कोण येतो 2. मग दोघांचा गुणाकार 2 1 2 लगेच उत्तर आपल्याला मिळालं बघा 225. जसं आता 25चा वर्ग आताच 625. आता 625 कसं येणार चेक करू बघा. आता 5चा वर्ग किती आलं 25. आता इथं 2 आहे, 2चा समोरचा आकडा कोण असतो 3. 3 दोन्ही किती 6 लिहिलं बघा याचा वर्ग 625. त्यानंतर 35चा वर्ग करायचा. 5चा वर्ग किती 25. इथं 3 आहे, 3चा समोर कोण असतो 4. दोघांचा गुणाकार करा 4 त्रिक किती आला 12 झाले याचा वर्ग. त्यानंतर 45चा तुम्हाला वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग किती 25. इथं 4 आहे, 4चा समोरचा आकडा कोण 5. दोघांचा गुणाकार 4 5 किती 20 झाले याचा वर्ग. त्यानंतर 55चा वर्ग करायचा आहे. 5चा वर्ग 25. परत 5चा समोर कोण येणार 6. 6 5 किती 30 झाले याचं उत्तर. त्यानंतर 65. 5चा वर्ग किती 25. 6चा समोर कोण 7. साइन 7 किती येणार बघा 42. त्यानंतर 75चा वर्ग करायचा. 5चा वर्ग किती 25. 7चा समोरचा आकडा कोण 8. मग 7 8 किती 56. त्यानंतर 85चा वर्ग. 5चा वर्ग किती 25. त्यानंतर 8चा समोरचा आकडा घ्या 9. 8 9 किती होणार 12. त्यानंतर 95चा वर्ग करा. 5चा वर्ग किती 25. त्यानंतर परत इथं 9चा समोरचा आकडा 10. 9 10 किती 90 झाले वर्ग संख्या. 100 पर्यंत एकच स्थान 5 जर असत तर या टाईपनं तुम्ही काढू शकता. लिहून द्या 1000 पर्यंत आपण वर्ग जे आहे ते बघ. ठीक आहे. आता याच्यानंतर आपल्याला एक जे आहे ते हेडलाईन टाकायचं 30 ते 40 पर्यंत वर्ग. कारण आपण 1 ते 30 पर्यंत तर दशानुसार लिहूनच घेतलेला आहे. आता समोरचं हेडलाईन काढणार तुमचं 31 ते 40. घ्या फक्त हे वरचं पुसतो. हे झाल्यानंतर एक ओळ सोडा, समोरचं हेडलाईन टाकून घ्या. 31 ते 40 पर्यंत वर्ग काढण्याची पद्धत लिहून. आता आकडे तुम्ही टाकू शकता 31 ते 40 पर्यंत लक्षात झालं. लिहून झालेलं आहे झालं का. बघा आता याला जसं तुम्हाला सांगण्यात आलं तसं तुम्ही स्वतः काढू शकता. ठीक आहे. म्हणजे अगदी सरळ सोपी स्टेप आपल्याला दाखवण्यात आलेला आहे. एकच स्थान 5 असेल. त्याच झालं त्यानं टाकून घ्या. क्रमांक टाकून घ्या 31 ते 40 पर्यंत. बघू आता 31 ते 40 पर्यंत जर आपल्याला संख्या दिलेलं असेल तर त्याचं वर्ग कसं काढता येईल शॉर्ट पद्धतीने. बघा आता जे दिलेलं असतं लिहून घेऊ. 31 32 33 34 35. ठीक आहे. त्यानंतर परत या बाजूला घेऊ 36 37 38 39
आणि हे 40. ठीक आहे. आता याचा वर्ग तुम्हाला शॉर्ट पद्धतीने करायचा. तर बघा आता ही जी पद्धत आहे ते तुम्ही आता 1 पासून तर 100 पर्यंत कोणत्याही अंकासाठी तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे. म्हणजे ही पद्धत प्रत्येक संख्याला आपल्याला जे आहे ते लावता येणार 1 ते 100 पर्यंत. बघा आता एकदा लक्ष द्या, समजून घ्या कसं. बघा आता इथं 11 कोणता आहे ते बघायचं. 1 दिसत आहे, मग 1 चा वर्ग घ्या. 1 चा वर्ग कोणता? 1च. 1 चा वर्ग कोण आहे? 1. आता या दोघांचं करायचं परत गुणाकार. ठीक आहे. आता 3 दोन्ही किती होणार? 6. किती? एकच आहे. 3 1 3 किती होणार? 3. मग आता जे गुणाकार आले या दोघांचं गुणाकार केला आपण, 3 1 3. 3 चं दुप्पट करा. 3 चं दुप्पट किती होणार? 6. हे दुप्पट इथं लिहून घ्यायचं. त्यानंतर परत आता स्पेशल 3 चा वर्ग घ्या. 3 चा वर्ग कोण येणार? 9. लिहिलं. बघा आता इथं नाही समजलं, इथं समजून जाणार. घ्या. बघा आता 2 चा वर्ग किती आहे? 4. लिहिलं 4. आता या दोघांचं गुणाकार. 3 दोन्ही 6. 6 चं दुप्पट कर. 12. 12 शी किती? 2. चला परत 1. त्यानंतर बघा 3 चा वर्ग. आता 3 चा वर्ग किती? 9. 9 मध्ये 1 ला मिळवा 10. झाले याचं वर्ग. त्यानंतर बघा 33 आहे. परत 3 चा वर्ग. 3 चा वर्ग किती? 9. त्यानंतर या दोघांचं गुणाकार करा. आता 3 त्रिक 9. 9 चं दुप्पट करा. किती होणार बघा? 18. हर्षेला परत 1. परत 3 चा वर्ग घ्या. 9. 9 मध्ये 1 ला मिळवा 10. झाले याचं वर्ग. त्यानंतर 34 आहे. याचा वर्ग. 4 चा वर्ग करा. किती येणार बघा? 16. हर्षेला परत 1. त्यानंतर 4 त्रिक 12. 12 चं दुप्पट करा. 24. 24 मध्ये या 1 ला मिळवा 25. हातचेला परत 2. त्यानंतर परत 3 चा वर्ग करा. 9. 9 मध्ये 2 ला मिळवा 11. त्यानंतर 35 चा वर्ग आताच काढला आपण. एकच तास 5 जर असेल तर 5 5 25. आणि इथं समोरचा आकडा घेऊन घ्या. 4 त्रिक किती? 12. तो आपल्या पद्धतीने. आता 36 चा वर्ग करायचा. 6 चा वर्ग किती? 6 चा वर्ग 36. लक्षला परत 3. त्यानंतर साइन त्रिक 18. 18 चं दुप्पट करा. किती येणार? 18 चं दुप्पट 36. 36 मध्ये 3 ला मिळवा 39. हातचेला परत 3. 3 चा वर्ग करा. 9. 9 मध्ये 3 ला मिळवा 12. ठीक आहे. परत आला 37 चा वर्ग करायचा. 7 चा वर्ग किती? 49. 49 ला किती? 9. हातचेला परत 4. त्यानंतर या दोघांचं गुणाकार. आता 7 त्रिक 21. 21 चं दुप्पट करा. किती येणार? 42. 21 चं दुप्पट किती? 42. 42 मध्ये 4 ला मिळवा 46. 46 ला किती? 6. चेला परत 4. त्यानंतर 3 चा वर्ग 9. 9 मध्ये 4 ला मिळवून घ्या. किती होणार बघा? 13 दिलं. मग त्यानंतर समोर बघा 38. आता 8 चा वर्ग 8 8 64. लिहिलं 4. हच्चेला 7. दोघांचा गुणाकार करा. 8 त्रिक किती होणार? 24. 24 चं दुप्पट 48. 48 मध्ये 6 ला मिळवा 54. 54 शी 4. हच्चेला किती? परत 5. त्यानंतर 3 चा वर्ग परत 9. 9 मध्ये 5 ला मिळवा किती होणार? 14. हे लिहिलं जशाला असं. त्यानंतर बघा 39 चा वर्ग. ठीक आहे. आता 9 चा वर्ग 9 9 81. लिहिला. हच्चेला किती? 8. त्यानंतर परत 9 त्रिक 27. आता 27 चं दुप्पट जर केलं तर किती होणार बघा? 54. 54 मध्ये परत 8 ला मिळवून घ्या. किती होणार बघा? 65. किती? 62. 62 ला 2. हच्चेला बरं 6. त्यानंतर 3 चा वर्ग परत 9. 9 मध्ये 6 ला मिळवा 15. हे जशाला तसं. त्यानंतर परत आता इथे 4 आहे. 4 चा वर्ग किती? 16. 1 शून्य सुद्धा किती? 2 शून्य. लिहून घ्या फास्ट. ही पद्धत तुम्ही आता जशाला 1 ते 100 पर्यंत कोणत्याही आकड्यासाठी लावू शकता. कोणत्याही संख्यासाठी. लिहून घरी जाऊन याचं तुम्हाला प्रॅक्टिस करायचं आहे. 1 ते 100 पर्यंत कोणत्याही आकड्यासाठी याला आपण यूज करू शकतो. समोरचं हेडलाईन राहणार 1 ते 40 ते 50. घ्यायला लिहून घ्या.
आलेला आहे झालं. लाईन टाकून घ्या. आता इथं 40 झालं तर इथं 40 ते 50 हे घेऊ शकतो आपण. मग 40 ते 50 हे 40 ते 50 पर्यंत वर्ग काढण्याची पद्धत घ्या. झालं का? या संख्या टाकून घ्या. बघा आता याच संख्याला तुम्ही याही पद्धतीने जाऊ शकता आणि याला तुम्हाला एक थोडं वेगळी पद्धत परत मी सांगून देणार. ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त बघा आता एक लक्ष द्या. 11 लिहून घेऊ अगोदर. 41, 42, 43, 44, 45, त्यानंतर 46, 47, 48, 49, 50. बघा आता याच्यामध्ये तुम्हाला दोन संख्या ज्या आहेत ते लक्षात ठेवायचं बेस म्हणून. एक घ्या बेस म्हणजेच इथं 50 आणि परत एक बेस म्हणजेच किती घ्या 25. आता या दोन संख्येचा आधार घेऊन आपण उत्तर काढतात. ठीक आहे, बघा आता इकडे लक्ष द्या. आता जे आपण शिकलो बघा, ठीक आहे, त्याच पद्धतीने याला तुम्ही जाऊ शकता. परत त्याच्या व्यतिरिक्त एक नवीन पद्धत तुम्हाला मी देऊन देणार. जसं बघा आता जे अगोदर आपण युज केलं त्या पद्धतीचा वापर करू. बघा आता इथे 1चा वर्ग किती 1, त्यानंतर दोघांचा गुणाकार 4 1 4, 4चं दुप्पट करा 8 लिहिलं. 4चा वर्ग घ्या, 4चा वर्ग किती 16. बघा उत्तर आपण काढलं 1681. ठीक आहे, जे आपण आता शिकलो होतो त्या पद्धतीने. आता पद्धत थोडा चेंज. ठीक आहे, नवीन पद्धतीचा यूज करू. बेस 50 आणि बेस 25 चा वापर करू. बघू मग आता याला पुसून टाकू आपण परत 1681. बघा 1681 दुसऱ्या पद्धतीने कसं येणार. तर बघा एक काम करायचं, 41 आणि 50 याच्या मला फरक किती आहे ते बघा. सांगा कितीचा फरक आहे 9. मग 9चा वर्ग किती 9 9 81. हे बघा 81. आता काय करायचं, फरक कितीचा मिळाला तुम्हाला 9चा. मग तोच 9 या 25 मधून परत मायनस करा. काय बोला, तोच 9 परत 25 मधून मायनस. आता 25 मधून 9 जर गेलं तर किती शिल्लक राहणार 16. बघा आता याच बघा 42चा वर्ग करायचा आहे. 42 आणि 50 याच्या मधला फरक किती 8. 8चा वर्ग 8 64 लिहिलं. मग 64. मग तोच 8 परत या 25 मधून मायनस करून घ्या. किती राहणार बघा तुमच्या जवळ शिल्लक 17 राहणार. किती बघा 17. त्यानंतर आता आपल्याला काढायचा आहे 43चा वर्ग असते. ठीक आहे, मग असं फरक 50 आणि 43 याच्या मधला फरक किती 7. 7चा वर्ग किती 49 लिहिलं. तो 7 परत 25 मधून मायनस आलो. ठीक आहे, मग आता 25 मधून 7 जर गेलं तर किती राहणार परत इथं 18. त्यानंतर 44 आणि 50 याच्या मधला फरक किती 6. 6चा वर्ग किती 36 लिहिलं 36. त्यानंतर परत तो 7 25 मधून काय करा मायनस करा. मग आता 25 मधून मायनस केल्यानंतर किती 19. त्यानंतर बघा 45 5 एकक स्थानी आहे. 5 5 25 4 पंचे किती 20. ठीक आहे, परत आता 46. 46 आणि 50 याच्या मधला फरक कितीचा आहे कितीचा आहे 4. 4चा वर्ग किती येणार 16 लिहिलं 16. त्यानंतर परत तो 4 25 मधून काय करा मायनस करा. किती राहणार इथं 21. त्यानंतर बघा 47 आणि 50 याच्या मधला फरक किती 3चा. 3चा वर्ग किती 9 लिहिला 9. जोडीदार नाही म्हणून 0 टाका. मग तो 3 परत 25 मधून मायनस करा. ठीक आहे, किती राहणार मग 22. त्यानंतर बघा 48 आणि 50 याच्या मधला फरक कितीचा आहे 2. 2चा वर्ग सांगा 4. 4ला 4 जोडीदार नाही म्हणून 0. त्यानंतर परत तोच 2 25 मधून मायनस करा. किती राहणार इथं 23. त्यानंतर 49 आणि 50 याच्या मधला फरक किती 1. 1चा वर्ग किती 1 जोडीदार नाही 0. मग तोच एक आता 25 मधून मायनस करा. किती येणार बघा 24. त्यानंतर इथं 50 आहे 5चा वर्ग 25. 1 0 असतो तर याला एक समोर या 50 ते 60 काही प्राणात समोर. हा बोलू नका, शांत राहा. बोलू ज्या झालं असं तर आकडे टाका. टाईप इथं सोडायचे 50 ते आता 60 घ्या.
50 ते 60 अष्टपण यो या झालेलं आहे. बघा काय 50 ते 60. ठीक आहे, या दशांचं 50 ते 60. बघा आता इथं लक्ष द्या. बघा आता असं जर आपल्याला संख्या दाखवण्यात झालेलं असं, तर बघा इथं सिरीज आपल्याला 50 ते 60 दाखवण्यात आली. बोलू नका, मागं बोलू नका, व्हिडिओ सुरू करा. बघा आता इथं लक्ष द्या. आता इथे 51 ते 60 पर्यंत दशांश संख्या आपल्याला दर्शवलेला आहे. बघा आता याचं स्क्वेअर काढायचं आहे, याचं वर्ग आपल्याला काढायचा आहे. 2 सेकंदामध्ये आपण काढू शकतो. बघा आता याच्यासाठी टाइम थोडी वेगळी. आता जसं आपण 1 ते 30 जे आहे ते लिहिलेलं आहे, त्यानंतर 30 ते 40 जे आपण काढलं होतं बघा स्टेप, तेच परत इथे तुम्हाला लावता येतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त परत नवीन स्टेप सांगतो. बघा जे आपण पहिली स्टेप घेतलं होतं त्याचं एकदा आपण परत इथं रिव्हिजन करू. 1 दाखवलं, 1चा वर्ग किती आहे बघा 1. त्यानंतर परत दोघांचा गुणाकार 5 1 5. 5चं दुप्पट करा 10. 0 परत आजची लाईफ. परत आता 5चा वर्ग किती 25. 25 मध्ये दशांश 1 ला मिळवा 26. बघा आता इथं 2601 आपण वर्ग काढलं, स्क्वेअर काढलं. आता बघा याला थोडं नवीन पद्धतीनं जाऊ. बघू आता हे सूत्र कसं. तर बघा लगेच 2 सेकंदामध्येच आपल्याला परत काढता येतो. काय करायचं, तर आता इथे 1चा वर्ग जशाला आपल्याला माहितच आहे. आता 1चा वर्ग जर काढला तर 1चा वर्ग किती आहे 1. आता याला जोडीदार नाही म्हणून काय घ्या मग 0. आता इथं शिल्लक राहिलं 5. 5चा वर्ग किती सांगता येईल आपल्याला 25. 25 मध्ये या 1 ला मिळवा, किती होणार बघा 26. बघा उत्तर तेच. परत आता बघा यालाही परत 2 सेकंदात. 2चा वर्ग किती 4. जोडीदार नाही 0. 5चा वर्ग 25. 25 मध्ये या 2 ला मिळवा, किती होणार 27. हे लिहिलं 27. त्यानंतर बघा परत 53 दाखवलं. 3चा वर्ग किती सांगता येईल बघा 9. 0 परत जोडीदार नाही म्हणून 5चा वर्ग 25. 25 मध्ये 3 ला मिळवा, किती होणार बघा इथं 28. त्यानंतर परत इथं 54 दाखवलं. ठीक आहे, 4चा वर्ग किती 16. जोडीदार आहे लिहिलं. त्यानंतर 5चा वर्ग 25. 25 मध्ये 4 ला मिळवा 29. त्यानंतर बघा इथं 55 आहे. 5चा वर्ग किती 25. परत 5चा वर्ग 25. 25 मध्ये मागचं जे आपलं आहे त्याला प्लस करा, परत किती येणार बघा इथं 30. त्यानंतर 56 दाखवलं आपल्याला. परत 6चा वर्ग किती 36. 5चा वर्ग 25. 25 मध्ये या 6 ला मिळवा, परत किती होणार बघा 31. त्यानंतर 57चा वर्ग करायचा आपल्याला. 7चा वर्ग किती येणार 49. परत 5चा वर्ग 25. 25 मध्ये 7 ला मिळवा, किती होणार इथं 32. त्यानंतर 58 दर्शवलं. 8चा वर्ग 8 8 64. त्यानंतर परत इथं कोण आहे 5 आहे. मग आता 5चा वर्ग 25. 25 मध्ये 8 ला मिळवून किती होणार परत 33. त्यानंतर 59 दर्शवलं. 9चा वर्ग 9 9 81. त्यानंतर 5चा वर्ग 25 मध्ये या 9 ला मिळवा, किती होणार होता 34. त्यानंतर 60. 6चा वर्ग किती 36. 1 0 असेल तर 2. या आता डायरेक्ट इथं 60 ते आपण ठेवू आता 90. काय ठेवू 60 ते 90 या संख्यांचा आता वर्ग काढण्याची पद्धत बघू. घेऊन घ्या सरळ 60 ते 90. आता 5 5 आकड्यांचा वर्ग आपण इथं घेऊ आणि बाकीचं 5 संख्यांचं जे आहे ते तुम्हाला घरी प्रॅक्टिस साठी राहणार. जसं काढलं होतं तसं स्वतः काढू शकता तुम्ही. घ्या आता संख्या टाकून घ्यायचं आपल्याला 90 पर्यंत. पुसायचं. बघा आता इथं लक्ष द्या फक्त. बघा आता संख्या दशांचं 5 5 संख्याच मी लिहिणार. इथं 61 62 63 64. इथं घेतलं 65.
ठीक आहे. मग हे 70 पर्यंत तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायचं. इथं 71, 72, 73, 74, 75. ठीक आहे. इथं 80 पर्यंत लिहून घ्या तुम्ही. त्यानंतर इथं घेऊ आपण 81, 82, 83, 84 आणि इथं घेऊ 85. बघा आता एवढं आपल्याला वर्ग जे आहे ते काढायचं आहे. आता याला जे आहे ते कोणत्या पद्धतीचं युज करायचं आहे, जे आपण स्टार्टिंग घेतलं होतं बघा. ठीक आहे. 30 ते 40 ची जी पद्धत आहे तीच पद्धत इथं लागू करायचं आहे. आता तीच पद्धत आपल्याला 1 ते 100 पर्यंत कोणत्याही आकडा दिलेला असेल तर त्या संख्याचं जे आहे ते याच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचं. याचं आणि त्याचं एकच पद्धत. बघा आता इकडे लक्ष द्या कसं काढायचं. तर बघा लगेच 5 सेकंदामध्ये परत याच स्टेप ना आता जाऊ आपण. एक दाखवला, एकचा वर्ग किती मिळणार बघा 1. ठीक आहे. आता दोघांचं जे ते गुणाकार 6 इथं 6. 6चं दुप्पट करा किती सांगते 12. परत हातचेला 1. 6चा वर्ग किती 36. 36 मध्ये 1 ला मिळवा इथं 37. हे याचं उत्तर आलं. त्यानंतर बघा 62चा वर्ग 2चा वर्ग किती सांगता येईल आपल्याला इथं परत 4. दोघांचं गुणाकार करा. साइन 2 किती 12. 12चं दुप्पट करा 24. हातचेला परत 2. 6चा वर्ग 36. 36 मध्ये 2 मिळवा किती होणार बघा 38. येईल 38. हे इथून दिसलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर 63. याचा वर्ग 3चा वर्ग सांगा 9. दोघांचा गुणाकार साइन 3 18. 18चं दुप्पट किती 36. 36 ला 6 चेला परत 3. त्यानंतर 6चा वर्ग 36. 36 मध्ये 3 ला मिळवा 39. त्यानंतर बघा 64 आहे. 4चा वर्ग किती 16. हाचेला 1. साइन चौक किती 24. 24चं दुप्पट 48. 48 मध्ये 1 मिळवा 49. हाचेला किती 4. 6चा वर्ग 36. 36 मध्ये 4 ला मिळवा परत 40. हे लिहिलं 40. आता एकक स्थान 5 असेल तर 5 वजा 25 आणि 6 आहे समोरचा आकडा घेऊ 7. साइन 7 किती 42. त्यानंतर बघा आता एकाहत्तर दर्शवतो आपल्याला. 1चा वर्ग किती परत 1. दोघांचं गुणाकार 7 1 7. 7चं दुप्पट करा 14. हातचेला परत 1. त्यानंतर 7चा वर्ग करा 49 मध्ये 1 ला मिळवा 50. त्यानंतर परत 72 दाखवलं. 2चा वर्ग किती 4. दोघांचं गुणाकार 7 2 14. 14चं दुप्पट 28. हातचेला 2. 7चा वर्ग 49. 49 मध्ये 2 ला मिळवा 51. त्यानंतर परत 73 दाखवलं. 3चा वर्ग परत 9. गुणाकार करा 7 3 21. 21चं दुप्पट 42. 42 ला 2. हातचेला 4. 7चा वर्ग 49. 49 मध्ये याला मिळवा किती होणार 53. ठीक आहे. आता इथं 74. 4चा वर्ग किती 16. हातचेला 1. 7 चोक किती होणार परत 28. 28चं दुप्पट करा किती 16 परत 56. 56 मध्ये 1 ला मिळवा 57. हातचेला परत किती 5. परत 7चा वर्ग 49. 49 मध्ये 5 ला मिळवा किती होणार 54. त्यानंतर समोर दाखवलं बघा इथं 5 5 25. 7 8 किती 56. त्यानंतर 81 करू. ठीक आहे. बघा आता 1चा वर्ग परत 1. दोघांचं गुणाकार 8 1 8. 8चं दुप्पट 16. हातचेला परत 1. 8चा वर्ग 8 8 64. 64 मध्ये 1 ला मिळवा 5. त्यानंतर आता 82. 2चा वर्ग किती परत 4. दोघांचं गुणाकार 8 2 16. 16 2 35. हातचेला परत 3. 8चा वर्ग 8 8 64. 64 मध्ये 3 ला मिळवा 67. त्यानंतर 83. 3चा वर्ग किती 9. त्यानंतर 8 3 किती होणार 24. 24 दुप्पट 48. 48 ला 8. ला 4. परत 8चा वर्ग 8 8 64. 64 मध्ये 4 ला मिळवून घ्या 68. त्यानंतर 4चा वर्ग 16. ला 1. 8 चौक किती होणार 32. 32चं दुप्पट किती होणार 64. 64 मध्ये 1 ला मिळवा 65. हातचेला परत 7. 8चा वर्ग 8 8 64. 64 मध्ये या 6 ला मिळवून घ्या किती होणार बघा 70. त्यानंतर परत जशाला 85. 5चा वर्ग 25. 8 9 किती 12. लिहू खास. बघा इथं जे आहे ते बाकीचं तुम्हाला दर्शवलं घालून जे आहे ते प्रॅक्टिस करून घ्यायचं. शेवटचा स्टेप परत
90 ते 100 या फास्ट मध्ये लिहून घ्या. या फास्ट घ्या. या झालेलं असं टाकून द्या क्रमांक. 90 ते 100 बघूया. 90 ते 100 आकडे जे आहे ते लिहू शकता जसं कसं. हे झालेलं टाका क्रमांक टाकून द्या. बघा आता इथं 100 पर्यंत जे आहे ते स्क्वेअरचा आपण शॉर्ट पद्धत जे आहे ते इथं बघितलेलं आहे. आता रेट शेवटचं 90 ते परत 100 चे फायनल बघू परत. बघा आता आकडे लिहून घेऊ आपण. 91, त्यानंतर 92, त्यानंतर 93, त्यानंतर 94, त्यानंतर इथं 95, त्यानंतर येईल 96, 97, 98, त्यानंतर 99, परत इथं दाखवून आपल्याला 100. आता बघा याच्यामध्ये बेस म्हणून परत आपल्याला एक संख्या घ्यायची कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आता बेस म्हणून आपल्याला घ्यायचं आहे फक्त 100. काय घ्यायचं आहे बघा इथं 100. बघा आता वर्ग जे आहे ते कसं काढायचं. आतापर्यंत आपण एक पद्धत कायमस्वरूपी जे आहे ते घेतो. परत त्याचा एक विचार करू आणि त्यानंतर या पद्धतीने आता जी पद्धत आपण घेतो होतं बघा. ठीक आहे. तीच पद्धत बघा. 1चा वर्ग किती 1, दोघांचं गुणाकार 9 1 9, 9चं दुप्पट करा 8, 18 8 लाईट. त्यानंतर 9चा वर्ग 9चा वर्ग 9 9 81, 81 मध्ये 1 ला मिळवा 83. बघा आता उत्तर काय काढलं आपण 8283. आता याला थोडं वेगळ्या पद्धतीने या पद्धतीने जाऊ बघू बाकी काय नाही ना. बघा आता 100 आपण जे आहे ते बेस गृहीत धरलं. आता तुम्हाला 91 आणि 100 याच्यामधला फरक घ्यायचा आहे. आता 91 आणि 100 याच्यामधला फरक कितीचा मिळत आहे आपल्याला 9चा. 9चा वर्ग 9 9 किती 81 लिहिलं. पण आता तोच 9 कशामधून मायनस करावा लागतो आपल्याला या 91. मग आता 91 मधून जर आपण काय बघा 9 जर मायनस करत असं तर आपल्याजवळ शिल्लक म्हणून किती राहणार आता 82. किती राहणार 82 लिहिलं. बघा आता याला फास्ट मध्ये जाऊ. आता 92 आणि 100 याच्यामधला फरक किती 8. 8चा वर्ग 8 8 64 लिहिलं बघा 64. मग तोच 8 आता 92 मधून मायनस केलं तर किती राहणार बघा 84. त्यानंतर बघा 97 इथं जे आहे ते 93 आणि परत 100 याच्यामधला फरक काढला आपण. कितीचा फरक 7. 7चा वर्ग 49. तोच 7 आता या 93 मधून मायनस करा किती राहणार बघा 86. त्यानंतर इथं आहे 94. ठीक आहे. 94 आणि 100 याच्यामधला फरक बघा कितीचा फरक आहे 6. 6चा वर्ग परत किती 36. तो 6 याच्यामधून परत मायनस करा किती आलं इथं 88. त्यानंतर 95 आणि 100 याच्यामधला फरक किती 5. 5चा वर्ग किती 25. तोच 5 परत याच्यामधून मायनस करा किती आलं 90. त्यानंतर इथं दाखवलं बघा 96 आणि 100 याच्यामधला फरक किती आहे 4. 4चा वर्ग परत किती 16. तो 4 याच्यामधून मायनस करा किती येणार बघा इथं 92. त्यानंतर फरक 97 आहे आणि 100 याच्यामधला फरक 3 आहे. 3चा वर्ग किती बरं 9, जोडीदार नाही 0. परत आता जशाला तसं 100 आणि 97 याच्यामधून आपल्याला 3 जे आहे ते 97 मधून परत मायनस करायचं आहे. तर तिथं राहणार किती राहणार इथं 94. त्यानंतर 98 आणि 100 याच्यामधला फरक किती 2. वर्ग किती येणार 4, जोडीदार नाही म्हणून 0. तोच 2 याच्यामधून मायनस करा परत इथं आलं 96. त्यानंतर 99 आणि 100 याच्यामधला फरक किती 1. 1चा वर्ग किती 1. मग तोच 1 याच्यामधून परत मायनस करा किती येणार 98. मग आता 100चा वर्ग 1चा वर्ग 1 किती 0 2. तर याचं दुप्पट करा. याला आपलं उत्तर जशा कसं किती येणार बघा 10. 100चा जर वर्ग काढला तर किती म्हणता येईल बघा 10.
हे झालं आपलं 1 ते 100 पर्यंत वर्ग काढण्याची शॉर्ट पद्धत. ठीक आहे. तर आता समोरच्या लेक्चरमध्ये म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये बघू 100 ते 1000 पर्यंत वर्ग कसं काढायचं याचं काय शॉर्ट पद्धत. ठीक आहे. तर लगेच आता दुसऱ्या बॅचला आपण स्टार्ट करून ठीक आहे मराठीचं काढून